लाडकी बहीण योजनेमुळे शासकीय तिजोरीवर थोडा ताण, मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती. एका ट्रक ड्रायव्हरला बेदम मारहाण करत हत्या. पालकमंत्री अजितदादा कुठे आहेत? अंजली दमानिया यांचा सवाल. बीडमध्ये शाळेच्या संचालकांना पगार न दिल्यानं शिक्षकाची आत्महत्या. सरकारकडून संचालकावर कारवाई का नाही? अंजली दमानिया यांचा सवाल. गावामध्ये विरोधी पक्षांना काम करू न देणाऱ्या सरपंचाची कामच बंद करा, तर SC/STच्या दारावर जाऊन योजना राबवा. भाजपा आमदार सुरेश धस यांची अधिकाऱ्यांना सूचना. शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना अटक करा. नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. कोरटकर यांना जामीन हे पोलीस आणि सरकारचं अपयश, मुधोजी राजे यांची टीका. किल्ले शिवनेरीवर 50 ते 60 दुर्गप्रेमींवर मधमाशांचा हल्ला. जखमी दुर्गप्रेमींवर उपचार सध्या सुरू. शिवाई देवी मंदिर परिसरातील आगेमोहोळ उठल्यानं किल्ल्यावर धावपळ. संभाजीनगरच्या वैजापूरमधील नागमठाण वृद्ध दाम्पत्यावर कुऱ्हाडीनं जीवघेणा हल्ला. घरही पेटवलं. शेताच्या जुन्या वादातून 2 जणांकडून मारहाण. पुण्याच्या कोथरूडमध्ये घरगुती वादातून गाड्या पेटवल्याचा प्रकार. आरोपीला पोलिसांकडून अटक. तर जालन्याच्या अंबडमधील घरासमोरील अल्टो कार अज्ञातांनी जाळली. घटना CCTVमध्ये कैद. देहूमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा. 376व्या बीज सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी आणि प्रशासनाकडूनही जय्यत तयारी सुरू.